टाइमपास करायचा. चॅलेंज इतके खतरनाक असतात. 5 मिनिटात शिवनेरी किल्ला. 5 मिनिटात आम्ही 1/4 सुद्धा नाही पोहोचलो. हा पण हा इथला जो व्ह्यू आहे ना, ही आपली शिवजन्मभूमी जुन्नर आहे. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्ही बघताय हा आपला भारताचा नकाशा आहे. हा आता हे सगळं मिटलंय, पण आपलं असं म्हणणं आहे आपण मराठा आहे. आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, मराठ्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहेच आहे. आणि तेवढी संघर्ष करायची ताकद आपल्या पूर्वजांनी, आपल्या दैवतांनी, आपल्या घरच्यांनी आपल्याला तेवढी ताकद दिली आहे. त्याच्यामुळं स्वतःचं मोटिवेशन असं ठेवायचं. 4 लाख डोनेशन भरावं लागतं आहे. याचा अर्थ असं नाही की मग कुणबी करून घ्या, हे करून घ्या, कास्ट चेंज करून घ्या. तर याचा अर्थ असा आहे की आपण आपलं अजून पोटेन्शियल टाकून पैसे कमवले पाहिजे. पॉझिटिव्हली घ्या. प्रत्येक गोष्ट माणसाने आयुष्यात पॉझिटिव्हली घ्यायची. फील करायचं. काय करायचं? फील करायचं. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला पहिलं शिवनेरी किल्ल्यावरती एक चॅलेंज करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आज जाणार आहे काळ वॉटरफॉलला. लई दिवसातून आहे का जास्त नाही काही. आम्ही आता नाही का जरा थोडं एन्जॉय करतो. काही बाय गाईज, लव यू गाईज, सी यू सून. दोघांचा हे डोकी हे तांदे काहीतरी म्हणताय. मी नसतं ऐकून घेतलं बरं का. जाऊ दे, मला वाटलं आतमध्ये का आपल्या डोक्याचं दुकान आहे जुन्नर मध्ये, ज्याला बांधला फ्लेक्स छापायचे आणि द्या. हे भारी आहे. हा ताजण्याचं घर थोडं इकडे मॉल आहे. तुला कॉलेज हाकलून नेलं. तुला म्हटलं नको आता जाऊ दे, कवर टाइमपास करायचा. माणूस किती मेरी बॉडी पाहिजे ना. काय 2 प्लेस घे ना संध्याकाळी तिकडं. कालूला झोपायचे खाली. गेलं काही एडिटिंग करायला लागेल. चला चला उशीर झाला. आम्ही शिवनेरी किल्ला चढतोय. तर ताजण्याचा बाप आहे का, ताजण्याचा पप्पा, अध्यक्ष ट्रस्टी. अरे तू अध्यक्ष म्हणला. हा चॅलेंज इतके खतरनाक असतात. 5 मिनिटात शिवनेरी किल्ला. 5 मिनिटात आम्ही 1/4 सुद्धा नाही पोहोचलो. हा पण हा इथला जो व्ह्यू आहे ना, ही आपली शिवजन्मभूमी जुन्नर आहे. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीत जन्म घ्यायला पण नशीब लागतो. काय बाळा, ते नशीब आहे आपल्याकडे. आत्ताशी काले बघा, ही गोळी वळली ती गोळी. तिथं आपल्या भारताचा नकाशा आहे आणि खाली का तिथं तो गोठा फालतो एक दाखवतो. हा जो आहे का, तुम्ही बघताय हा आपला भारताचा नकाशा आहे. हा आता हे सगळं मिटलंय. 2 वर्षापूर्वी प्रॉपर क्लिअर दिसायचं. हे नाही, जे काय आहे ते फक्त तुम्ही फील करायचं. काय करायचं? फील करायचं. जे काय आहे ते फक्त फील करायचं बस. निशब्द आहे, बोलायला काय नाही आपल्याकडे. इथूनच सुरुवात झाली होती आपल्या स्वराज्याची आणि रेस्ट इज हिस्ट्री. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आऊसाहेब जिजाऊ यांचा विजय असो.
हिंदू धर्म की जय. हेवन 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 प्युअर हेवन प्युअर हेवन. म्हणजे कसं असतं माहिती का, नशीब लागतं शिवजन्मभूमीत जन्म घ्यायचा, ते पण 96 कोळी मराठा ओपनमध्ये. आजकाल जसं बघायला गेलं तर लोक सगळे ओपनमधून म्हणजे कन्वर्ट म्हणजे हे होतात का म्हणतात, कास्ट बदलून घेतात का एज्युकेशनच्या फायद्यासाठी. पण आपलं असं म्हणणं आहे, आपण मराठा आहे, आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, मराठ्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहेच आहे. आणि तेवढी संघर्ष करायची ताकद आपल्या पूर्वजांनी, आपल्या दैवतांनी, आपल्या घरच्यांनी आपल्याला तेवढी ताकद दिली आहे. त्याच्यामुळं स्वतःचं मोटिवेशन असं ठेवायचं. 4 लाख डोनेशन भरावं लागतं आहे. याचा अर्थ असं नाही की मग कुणबी करून घ्या, हे करून घ्या, कास्ट चेंज करून घ्या. तर याचा अर्थ असा आहे की आपण आपलं अजून पोटेन्शियल टाकून पैसे कमवले पाहिजे. पॉझिटिव्हली घ्या, प्रत्येक गोष्ट माणसाने आयुष्यात पॉझिटिव्हली घ्यायची, तरच आपण पुढे जाऊ शकतो. हीच आपल्या महाराजांची शिकवण. अरे याचा बर्थडे भाऊ, आपण फोटो काढू दे. डोक्याचा बर्थडे ना, दिला चॅलेंज तुला. काय कधी आहे डोक्याचा बर्थडे? उद्या परवा सांग ना कधी आहे? ते काढ रे फोटो. घे ना त्याला उचलून. अरे तो नको बोल. अरे डोक्याला सांभाळ तू. कुठे गेला तो? आलो मित्रांनो आता आपली बॅबडी आम्ही VIP लोकांसाठी VIP पार्किंग तर झालंय आजच्यासाठी एवढंच. आपण ब्लॉग आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी सपोर्ट करा तुमच्या आपल्या मराठी बोला. आजच्यासाठी एवढंच. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराव, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराज. चले